शिवाजी महाराजांना जिजाऊ साहेबांनी काचकोडीचा खेळ शिकवला, संभाजी राजांना शिकवला. याचा अर्थ खेळ कसे असावे हे इतिहासातून आम्हाला बघायला मिळतात. तलवार चालवायची आहे, पण तलवार चालवताना शिवाजी महाराजांना आणि संभाजी महाराजांना जिजाऊंनी सांगितलं होतं ही दुधारी असते, दोन्ही बाजूने तिला धार असते, पण तलवार वापरताना समाजाच्या विकासासाठी आणि दुश्मनांचं कांडणी करण्यासाठी या धारी वापरायच्या असतात. हे कधी विसरू नका. हे इतिहासाने आम्हाला सांगितलंय. आमची मुलं शिकलेली जरूर सापडतात, पण ती समाज विघातक कामं करत असतील तर त्या शिक्षणाची किंमत शून्य होऊन जाते. आणि म्हणून आता आपण बघतो समाज विघातक कामं करणाऱ्या, घातपात करणाऱ्या लोकांच्या टोळ्या उभ्या राहतात आणि समाजात चांगली माणसं एकत्र येताना कमी दिसतात. हे आम्हाला कुठेतरी विचार करण्यासारखं आहे. आपल्या पोरांना आपण सगळं ट्रॅक तयार करून ठेवले, सगळं रेडी करून ठेवलेलं आहे, मग मुलांना काय ठेवलं हा प्रश्न पालक म्हणून आपल्याला कधी पडताना दिसत नाही. बांधावरचं झाड बघा, कुठल्याही बांधावरचं, आपण खेड्या गावातून आलेलो माणसं आहे. बांधावरचं झाड ऊन येऊ द्या, वारा येऊ द्या, पाऊस येऊ द्या, कधीच उन्मळून पडत नाही. पण कुंडीतलं रोपटं मात्र 4 दिवस आपण त्याला पाणी घातलं नाही की ते कोमेजून जातं. रानामुळात फुलणारा फुलाचा सुगंध हा रानमाळ फिरत असतो, पण कुंडीतल्या रोपट्याच्या फुलाचा सुगंध हा घरभर सुद्धा दरवळत नाही. तेव्हा आपल्या लक्षात आलं पाहिजे की मुलांना घडवताना, मुलांना उभं करताना ही इतिहासातली संघर्षाची मालिका त्यांच्या समोर ठेवली पाहिजे. आणि इतिहासातल्या संघर्षातून हे महापुरुष कसे उभे राहिले हे त्यांना शिकवलं पाहिजे, हे सांगितलं पाहिजे. याच्यासाठी इतिहास आम्ही शिकलो पाहिजे, याच्यासाठी इतिहासाचं आम्ही वाचन, इतिहासातून बोध घेतला पाहिजे. जुन्यातून नव्याचा शोध घेत असताना आपल्या मुलांनी अभिमान वाटावा असं काम करावं असं प्रत्येक आईला आणि बापाला वाटत असतं. पण ते वाटून उपयोग नाही. कारण दुसरी महत्वाची गोष्ट आहे, लोक बोलतच राहतात. हो, आपल्या मुलाचं कौतुक करण्यासाठी 2च घटक महत्वाचे ठरतात, ते आई आणि बाप असतात. लोक बोलत राहतात. एखादा पैसे कमवायला लागला की लोक त्याला म्हणतात, अरे पैशाच्या काय मागे लागलास, जरा तब्येतीचं बघ. तो जिम मध्ये जाऊन तब्येतीचा विचार करायला लागला, काळजी करायला लागला, कृती करायला लागला की पुन्हा लोक म्हणतात, अरे शरीराचं काय घेऊन बसला, ते आज नाही उद्या जाणार आहे, जरा पैशाचं बघ. त्याचा अर्थ लोक बोलतच राहतात. एखाद्याने यश मिळवलं तरी लोक बोलत राहतात की हे तुला नशिबाने मिळालेलं आहे, गुड लक तुझं, म्हणून तुला यश मिळालंय. आणि जर एखाद्याला अपयश आलं तर लोक पुन्हा म्हणतात ये तेरे बस की बात नाही, हे तुझ्याच्याने होणार नव्हतंच, हे आम्हाला माहिती आहे. याचा अर्थ लोक बोलतच राहतात. पण इतिहास आम्हाला सांगत राहतो, तुम्ही संघर्ष करत राहिला, तुम्ही झटत राहिला, तुम्ही लढत राहिला, तुम्ही प्रयत्न करत राहिला की यश तुमची वाट बघताय. हे इतिहास आम्हाला सांगत असतो. म्हणून इतिहासाचं स्मरण आणि त्यातून स्फुरण घ्यायचं असतं, ही महत्वाची गोष्ट ठरते. असू द्या, कोणाच्या असू द्या, प्रत्येकाचं शरीर बलदंड होतं. ज्याचं शरीर सुदृढ त्याचे विचार सुद्धा सुदृढ असतात. हे आमच्या इतिहासाने, आमच्या मावळ्यांनी आम्हाला सांगितलेलं आहे. मावळे कुठल्या इतिहासाची पदवी घेत नव्हते. शिवाजी महाराजांनी कुठल्या राज्यशास्त्रामध्ये MA केलं नव्हतं, मॅनेजमेंटमध्ये MBA केलं नव्हतं. पण आता सगळ्या विषयांमध्ये शिवाजी महाराज आम्हाला आदर्श म्हणून सगळ्या विषयांचे ते आम्हाला आयडॉल वाटतात. हे तंत्र येतं कुठून? हे इतिहासातून आलेलं तंत्र आहे. आणि त्या मुलाला मी सहज म्हटलं, अरे बाबा तू मला फोन केला, सगळं केलं, पण तुझ्या शरीराचा तू जरा विचार कर, पहिले शरीराकडे लक्ष दे. तो म्हटला सर मी आता व्यायाम करायला सुरुवात केलेली आहे. मी त्याला विचारलं काय व्यायाम करतो? तो म्हटला मी रनिंग करतो, मी क्रिकेट खेळतो, मी कबड्डी खेळतो. मी त्याला सहज विचारलं किती वेळ खेळतो? तो म्हणाला मोबाईलची बॅटरी संपेपर्यंत खेळतो. याचा अर्थ असा आहे की मैदानावरचे खेळ जर माध्यमावर खेळत असतील मुलं तर ते कसे घडतील आणि कसे उभे राहतील. इतिहास घडवण्यासाठी, इतिहास बदलवण्यासाठी आम्हाला माध्यमं सुद्धा योग्य निवडली पाहिजे. हे शिवाजी महाराजांच्या इतिहासातून आम्हाला शिकायला मिळतं. शिवाजी महाराजांना जिजाऊ साहेबांनी काचकोडीचा खेळ शिकवला, संभाजी राजांना शिकवला. याचा अर्थ खेळ कसे असावे हे इतिहासातून आम्हाला बघायला मिळतात. तलवार चालवायची आहे, पण तलवार चालवताना शिवाजी महाराजांना आणि संभाजी महाराजांना जिजाऊंनी सांगितलं होतं ही दुधारी असते, दोन्ही बाजूने तिला धार असते, पण तलवार वापरताना समाजाच्या विकासासाठी आणि दुश्मनांचं कांडणी करण्यासाठी या धारी वापरायच्या असतात. हे कधी विसरू नका. हे इतिहासाने आम्हाला सांगितलंय. आमची मुलं शिकलेली जरूर सापडतात, पण ती समाज विघातक कामं करत असतील तर त्या शिक्षणाची किंमत शून्य होऊन जाते. आणि म्हणून आता आपण बघतो समाज विघातक कामं करणाऱ्या, घातपात करणाऱ्या लोकांच्या टोळ्या उभ्या राहतात आणि समाजात चांगली माणसं एकत्र येताना कमी दिसतात. हे आम्हाला कुठेतरी विचार करण्यासारखं आहे आणि हे आम्हाला इतिहासातूनच लक्ष घ्यावं लागेल. ही महत्वाची बाब आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्यातला एक प्रसंग महत्वाचा मला वाटतो, जो जिजाऊंच्या खरं तर विचाराचा आहे. जिजाऊंनी या मुलांना घडवताना एक विचार दिला होता. जन्माला आलेल्या शिवाजी महाराजांना जेव्हा कळायला लागतं तेव्हा जिजाऊंनी शिवबाराजांना सांगितलं होतं, शिवबाराजे तुम्ही जन्माला आलात ना तेव्हा दुधाचा पहिला घोट घेण्यासाठी तुम्ही धडपड केली होती, तुम्ही हालचाल केली होती. याचा अर्थ धडपड ही माणसाच्या जन्मासोबत येत असते, हे जिजाऊंनी शिवाजीराजांना सांगितलं. आपल्या पोरांना आपण सगळं ट्रॅक तयार करून ठेवले, सगळं रेडी करून ठेवलेलं आहे, मग मुलांना काय ठेवलं हा प्रश्न पालक म्हणून आपल्याला कधी पडताना दिसत नाही. मग इतिहास समजून आम्ही घेताना त्या इतिहासाचं अवलोकन, त्या इतिहासातून आम्ही काय शिकणार आहे हा सुद्धा महत्वाचा प्रश्न आहे. बांधावरचं झाड बघा, कुठल्याही बांधावरचं, आपण खेड्या गावातून आलेलो माणसं आहे, बांधावरचं झाड ऊन येऊ द्या, वारा येऊ द्या, पाऊस येऊ द्या, कधीच उन्मळून पडत नाही. पण कुंडीतलं रोपटं मात्र 4 दिवस आपण त्याला पाणी घातलं नाही की ते कोमेजून जातं. रानामाळात फुलणारा फुलाचा सुगंध हा रानमाळ फिरत असतो, पण कुंडीतल्या रोपट्याच्या फुलाचा सुगंध हा घरभर सुद्धा दरवळत नाही. तेव्हा आपल्या लक्षात आलं पाहिजे की मुलांना घडवताना, मुलांना उभं करताना ही इतिहासातली संघर्षाची मालिका त्यांच्या समोर ठेवली पाहिजे आणि इतिहासातल्या संघर्षातून हे महापुरुष कसे उभे राहिले हे त्यांना शिकवलं पाहिजे, हे सांगितलं पाहिजे. याच्यासाठी इतिहास आम्ही शिकलो पाहिजे, याच्यासाठी इतिहासाचं आम्ही वाचन, इतिहासातून बोध घेतला पाहिजे. जुन्यातून नव्याचा शोध घेत असताना की बोध आणि शोध या एकमेकाशी संबंधित गोष्टी आहे, पण आज शोध आणि बोध घेत असताना आपण त्याचं विचार मंथन किती करतो, चिंतन किती करतो आणि त्यातून योग्य बोध काढतो का हा प्रश्न आपल्याला कधी पडताना दिसत नाही. म्हणून मला ही महत्वाची गोष्ट वाटते. आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या त्या आऊसाहेबांनी, जिजाऊ साहेबांची शिवाजी महाराजांनी सुवर्ण तुला केली होती 6 जानेवारी 1665 या दिवशी. आपल्या मुलांनी सुवर्ण तुला केलेली उदाहरणं आता सापडत नाही. आणि आईच्या बाबतीत चांगली गोष्ट केलेली सुद्धा पुढच्या काळात कदाचित बघायला मिळणार नाही. तेव्हा या महापुरुषांचं चरित्र समजून घेताना शिवाजी महाराज आणि जिजाऊ एवढं जरी आम्ही समजून घेतलं तरी समाज व्यवस्थित राहू शकतो असं वाटतं. तेव्हा शिवाजी महाराजांनी आईची सुवर्ण तुला करताना ती करायची कुठं हा प्रश्न शिवाजी महाराजांच्या डोक्यात आहे. आणि शिवाजी महाराजांनी स्थान निवडलंय महाबळेश्वर, जिथं वेण्णा, सावित्री, गोवित्री अशा 5 नद्यांचा संगम आहे. अशा ठिकाणी स्वयंभू शिवलिंगाचं मंदिर आहे. त्या ठिकाणी भव्य असा मंडप टाकला. त्या एका मंडपातल्या पारड्यामध्ये एका तराजूत जिजाऊंना बसवलं आणि दुसऱ्या तराजूत स्वतःच्या हातानं हा राजा मोहरा टाकत राहिला. आईची सुवर्ण तुला करायची असते हा इतिहासात दाखवणारा पहिला राजा जर कोण असेल तर त्यांचं नाव छत्रपती शिवाजी महाराज आहे. आणि शिवाजी महाराजांनी सोन्याच्या मोहरा टाकत असताना तो हात जिजाऊंनी पाहिला आणि जिजाऊंनी हात पाहिल्यानंतर त्या विचारामध्ये मग्न झाल्या. त्यांचं वय त्या दिवशी 67 वर्ष होतं. आऊसाहेबांचं डोळे थकले होते आणि तरी सुद्धा त्या विचार करत होत्या. त्या डोळ्यांनी किलकिल्या बघत होत्या. शिवा राजा माझी सुवर्ण तुला करतोय. आणि विचार करता करता त्यांच्या मनामध्ये दुसरा एक विचार आला. तो विचार असा होता, अरे कुंतीला सुद्धा हेवा वाटेल रे, कारण कुंतीची सुवर्ण तुला 5 पांडवांनी केली होती. माझी सुवर्ण तुला माझा एकटा शिवबा करतोय, हे भाग्य फक्त माझ्या पदरात आहे. हा अभिमान जिजाऊंना वाटत. याचा अर्थ असा की आपल्या मुलांनी अभिमान वाटावा असं काम करावं असं प्रत्येक आईला आणि बापाला वाटत असतं. पण ते वाटून उपयोग नाही. कारण दुसरी महत्वाची गोष्ट आहे, लोक बोलतच राहतात. हो, आपल्या मुलाचं कौतुक करण्यासाठी 2च घटक महत्वाचे ठरतात, ते आई आणि बाप असतात. लोक बोलत राहतात. एखादा पैसे कमवायला लागला की लोक त्याला म्हणतात, अरे पैशाचा काय मागे लागलास, जरा तब्येतीचं बघ. तो जिम मध्ये जाऊन तब्येतीचा विचार करायला लागला, काळजी करायला लागला, कृती करायला लागला की पुन्हा लोक म्हणतात, अरे शरीराचं काय घेऊन बसला, ते आज नाही उद्या जाणार आहे, जरा पैशाचं बघ. त्याचा अर्थ लोक बोलतच राहतात. एखाद्याने यश मिळवलं तरी लोक बोलत राहतात. ते काय म्हणतात की हे तुला नशिबाने मिळालेलं आहे, गुड लक तुझं, म्हणून तुला यश मिळालंय. आणि जर एखाद्याला अपयश आलं तर लोक पुन्हा म्हणतात, ये तेरे बस की बात नाही, हे तुझ्याच्याने होणार नव्हतंच, हे आम्हाला माहिती आहे. याचा अर्थ लोक बोलतच राहतात. पण इतिहास आम्हाला सांगत राहतो, तुम्ही संघर्ष करत राहिला, तुम्ही झटत राहिला, तुम्ही लढत राहिला, तुम्ही प्रयत्न करत राहिला की यश तुमची वाट बघताय, हे इतिहास आम्हाला सांगत असतो. म्हणून इतिहासाचं स्मरण आणि त्यातून स्फुरण घ्यायचं असतं.
ही महत्वाची गोष्ट ठरते. आम्ही अनेक महापुरुषांची जयंती साजरी करतो. जयंती म्हणजे फुलांची सजावट करतो, पण त्या महापुरुषांच्या विचारांची राजवट कधी सुरू करणार आहे हा प्रश्न आपल्याला कधी पडत नाही. आपण सजावट जशी करतोय उत्साहाने आनंदाने, तशी विचारांची राजवट सुद्धा सुरू केली पाहिजे. ही यामागची महत्वाची भूमिका आहे. त्या जिजाऊंचं दुसरा प्रसंग आहे की आपण आपल्या आजूबाजूला मुलं बघतो, आपल्या मुलाच्या मित्रांना बघत असतो किंवा मुलीच्या मैत्रिणींना बघत असतो, आणि मग मला प्रश्न पडत असतो की जिजाऊंच्या इतिहासातून आम्ही काय मुलांना सांगितलं पाहिजे. त्याचं उत्तर महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला गृहीत धरून मिळत असतं, आणि ते उत्तर असं असतं 4 फेब्रुवारी 1670 माघ वद्य नवमीचा दिवस होता, आणि त्या दिवशी तानाजी मालुसरे हे कोणाड्यावर लढाईसाठी निघणार होते. आणि ज्या दिवशी निघणार होते त्या दिवशी संध्याकाळी त्यांना जिजाऊंनी सांगितलं होतं, तानाले का रे पोराचं लग्न उरकून घे रायबाचं, मग इकडं बघ, इकडं सगळे मावळे इथं राजे आहे सगळं बघतील. पण तानाजी ऐकत नव्हते. आताचे तानाजी असते तर म्हणले असते पोराचं नाही, मला दुसरं लग्न करायचं. हे तानाजी आताचे इथं कमी पडले नसते. शिवाजी राजांच्या इतिहासातले मावळे हे किती वेगळे. मावळा या शब्दाची अर्थ आणि व्याख्याच मुळात वेगळी आहे. मावळा तो असतो ज्याचा पराक्रम कधीच मावळत नाही, त्याचं नाव मावळा असतं. आणि आम्ही बॅनरवर हा मावळा तो मावळा, त्या मावळ्याचा पराक्रम कधी कधी झालेला नसतो, अशांना आम्ही मावळा नाव देऊन बॅनर आणि त्याची जाहिरात करत असतो. जिजाऊंच्या समोर ताणा आणि तानाने आड घातलेली आहे. आपली ही मुलं आड घालतात, एवढे मार्क्स पाडेल, ही गाडी द्या, हा लॅपटॉप द्या. तसं तानाजी निघतोय, पण तानाजीची अट किती वेगळी आहे. तानाजी आऊसाहेबांना म्हणतोय, आऊसाहेब आधी लगीन कोणाचं मग रायबाचं, पण मी निघतोय, माझी एक अट आहे, तेवढी मात्र पुरी करा. आऊसाहेब विचारतायत, कारण आऊसाहेब ही शेतकऱ्यांच्या पोरावर विश्वास ठेवणाऱ्या आऊसाहेब आहेत. आता बऱ्याच पालकांचा आईवडिलांचा आपल्याच मुलावर विश्वास नसतो, आणि मुलंही त्या विश्वासात पात्र राहिली नाहीत, हा त्याचा दुसरा अर्थ निघतो. तानाजी आऊसाहेबांच्या समोर आहे, आणि तानाजी आऊसाहेबांना म्हणतोय, आऊसाहेब आजचं जेवण मी तुमच्या हातचं घेणार आहे. 72 वर्ष वय जिजाऊंचं. विचार करा, 72 वर्ष. आताची एखादी आजी मावशी असली तर ती जागेवरून उठत नाही. आणि तानाजीची अट आहे, आऊसाहेब मी आज तुमच्या हातचं जेवण जेवणार आहे. आणि आऊसाहेब उठतात, तानाच्या पंक्तीला स्वतः वाढतात, कारण त्यांना माहिती आहे माझ्या हातचा एक घास घेतला तर तानाजी प्रेरणा घेणार आहे, स्फूर्ती घेणार आहे, ऊर्जा घेणार आहे, आणि कोणाला सर करणार आहे. म्हणून 72 वर्षाच्या जिजाऊ तानाच्या पंक्तीला वाढत होत्या. एकच घास तानाने घेतला आणि ताना निघाला. पुढचा इतिहास आपल्याला माहिती आहे. कोणाला ज्यावरून 9 किल्ले दिसतात, ज्यावरून ढेऊ दिसतंय, संत तुकोबारायांची गाथा जिथे जन्म घेत होती ते त्या कोणाड्यावरून दिसत होतं.